आपण पाहतात माणदेशी न्यूज, मान तालुक्याचा बुलंद आवाज। कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे। न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मी आलो आहे। या संदर्भात अधिक बोलणे योग्य होणार नाही, असे मराठा आंदोलनाचे नेते जरांगी पाटील यांनी न्यायालयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे। मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना दंड ठोठावण्यात आला असून फसवणुकीच्या एका प्रकरणामध्ये पुणे शिवाजीनगर न्यायालयाने मनोज जरांगे यांना दंड ठोठावलेला आहे। तसेच त्यांना एक जामीनदार देण्याचेही न्यायालयाने सांगितले आहे। यानंतर मनोज जरांगे यांच्या विरोधात न्यायालयाने काढलेले वॉरंट रद्द केलेले आहे। 2012-13 या प्रकरणात जरांगे पाटील यांना वॉरंट बजावलेले होते। यामुळे जरांगे पाटील यांना दिलासा मिळालेला आहे। मराठा आरक्षणाचे नेते जरांगे पाटील यांनी शिवबा संघटना स्थापन केलेली होती। या संघटनेमार्फत 2013 मध्ये एका नाटकाचे आयोजन करण्यात आलेले होते, परंतु हे नाटक झाल्यानंतर त्या नाटकाचे पैसे देण्यात आले नव्हते। यामुळे या संदर्भात न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आलेली होती। न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। कलम 156/3 नुसार हा गुन्हा नोंदवण्यात आलेला होता। या गुन्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना यापूर्वीच जामीन झालेला होता। या प्रकरणात पुणे न्यायालयाने मनोज जरांगे यांना आज हजर राहण्यासाठी वॉरंट बजावलेले होते। पुण्यात आलेले जरांगे पाटील यांच्याशी प्रसार माध्यमांनी संवाद साधला असता यावेळेला ते म्हणाले, कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे। न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी मी आलो आहे। या संदर्भात अधिक बोलणे योग्य होणार नाही। आपण पाहतात माणदेशी न्यूज।